काम रोहननं मैदानाच्या आतमध्ये केले. पहिलाच बॉलवरती अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अशा वेळेला मिडॉल मध्ये फिल्डर आकाश भाई तांडील बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालाय. पहिला बॉलवरती पहिली सिंगल स्वराज देवळेच्या विरोधामध्ये कंप्लीट केली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. समोरचा बॉल समोर ड्राईव्ह करत असताना प्रेम कदम पाहायला मिळाले. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल या बॉलवरती अगदी सहजरित्या प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. हिंदवी वॉरियर्स अमडोशी या संघाचे संघमालक सन्माननीय अनिरुद्ध जाधव साहेब येथे उपस्थित राहिले. साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतोय सौरभजी कानेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाताना यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला देवांश आरेकर आणि पूर्वेश नागती साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळालं. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्वराज देवळेचा हा चेंडू बराचसा बाहेर वळत येत असताना पाहायला मिळाला होता. तिथे पंचांनी दंडिस्त केलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पुढचाच बॉल फुल टॉस राहिला होता, जिथे बैठक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता रोहन सानप याचा, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया त्या बॉलवरती काय घडलं होतं. आधीच मनसुबा बनवला होता की फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा फटका खेळायचा. अशा वेळेला वेग इतका जास्तीचा दिला गोलंदाज स्वराजनं की बॅटला अगदी बॉल स्पर्श देखील होऊ शकला नाहीये. पुढचाच बॉल आपण पाहतोय ऑन स्क्रीन. खोलवर टापायचा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. आकाश भाई तांडील बॉलचा पाठलाग करतो. डीप मधून वेगाने फिल्डर येत असताना मुहीब रोगे आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं कोहिना लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. यदा कदाचित लवकर बॉलपर्यंत जर आकाश भाई तांडील पोहोचला असता तर सिंगलच धाव फक्त येत असताना पाहायला मिळाली असती. हे सांगत असताना मुहीब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. या बॉलवरती दुहेरी धाव आले. दुहेरीच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे 5 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. 5 धावा धावफलकावरती आहेत. खामजाई खाम, श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी ही 2 गाव एकत्रित येत असताना खेळत असताना पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच हवेमध्ये फिल्डर मुहीब रोगे बॉलचा खाली. विकेटचं पतंग. बॅटर रोहन सानप मैदानाच्या कॅच मुहीब रोगे याच्या माध्यमातून टिपली गेली आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेला. सर्वाधिक कॅचेस पकडल्या जातात आणि उत्तम दर्जाची बॅटिंग नेहमी ज्याच्या माध्यमातून आपण आपल्याला पाहायला मिळते. बघा बाईक ज्या वेळेला आपण चालू करताना त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये त्या बाईकचा लाईट्स येणार नाहीत याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. तुमचं सहकार्य लाभणं फार महत्त्वाचं आहे. मी प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय, सगळ्या आयोजकांनी आपल्यासाठी जी स्पर्धा भरवली आहे त्या अनुषंगानं आपली साथ देखील लाभणं फार महत्त्वाचे आहे. विकेटचं पतंग झालंय, जिथे महत्त्वाचा खेळाडू रोहन सानप बाद झालाय. पहिली सफलता गोलंदाज स्वराज देवळे याच्या नावे राहत असताना पाहायला मिळाली. स्वराजनं या स्पर्धेमध्ये खेळत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. बघा ना, ज्या वेळेला तो पहिली मॅच खेळला, पहिलं षटक फक्त 5 धावांचं त्यानं हाताळलं होतं. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला असताना पहिलं षटक तो हाताळतोय. पहिला 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा तो मैदानाच्या आतमध्ये खर्च करत असताना पाहायला मिळाला. एक विकेट जो मात्र रोहन सानप सारख्या एका महत्त्वाच्या बॅटरला बाद करण्यामध्ये यश त्याला आलेलं पाहायला मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालेले पाहायला मिळाले. ओमकार सानप अर्थातच बंटी मैदानाच्या आतमध्ये आलेत.
आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहे क्षमता यांच्याकडे देखील फार नेहमीच पाहायला मिळाली आहे. तारणार टीमचा मोरक्या म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहायला गेलाय तो ओंकार मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावत असताना स्टेप आउट करत असताना हा लाजवाब फटका बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओंकारच्या बॅटमधनं आल्या आल्या हा दमदार रुबाबदार चौकार. मध्ये पूर्णत्वास आला. पहिल्या 5 बॉल मध्ये ज्या स्वराजचा बोलबाला पाहायला मिळाला त्याच्या विरोधामध्ये शेवटच्या बॉलवरती आल्या आल्या आक्रमक रूप धारण करत असताना किंबहुना स्ट्रॅटर्जी घेऊन आलेला मैदानाच्या आतमध्ये बॅटर ओंकार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती चौकार असताना पाहायला मिळालाय. पहिला षटकाचा खेळ झालाय 9 धावा धावफलकावरती 1 गडी बाद होत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अभिषेक सातामकर येत असताना पाहायला मिळतोय. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय राजेजी भोईर साहेब मी आपणास विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अभिषेक सातामकर वेगाचा बेताज बादशाह नौखार गावाला बिलॉंग करत असताना ज्या गोलंदाजाच्या वेगाची चर्चा संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये आहे तोच अभिषेक गोलंदाजी मागवरती आहे. यावेळेसचा बॉल सरळ रेषेमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एक पहिलं षटक संपल्यानंतर शॉर्ट मीटिंग घेतली गेली होती. प्रेम कदम समोर बॅटिंग करतो तर स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखायला हव्यात. अशा वेळेला स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखले गेले की अभिषेक सातामकर वेगवान गोलंदाजी करतो त्यामध्ये आणखी जास्तीची भर द्यायची आहे की व्हाईट लाईनला गोलंदाजी करायची आहे ते प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल रूम क्रिएट करत असताना लाजवाब फटका बॉलला फेकून दिलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेम कदम आलाय आणि त्याच्या बॅटमधला षट षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल अभिषेक तयार. स्लोवर वन लेग कटरचा वापर केला बॉल उंच हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली. आता चुकी होणार नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटनं दिलंय. एक मेरी तो मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना होत असताना पाहायला मिळालं. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटनं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. प्रेम कदम सारखा एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळाला. प्रेम कदम बाद झाले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेश लोटनकर पाहायला मिळत आहेत. योगेश लोटनकर म्हटलं की पोस्टाची वाडी गावाचं क्रिकेट खेळत असताना एक जबरदस्त फलंदाज सेन्सिबल क्रिकेट त्याही पलीकडे आक्रमक रूप धारण करण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर योगेश लोटनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. अभिषेक सातामकरचं कौतुक करायला हवंय. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉलवरती मोठा फटका आला, तिसऱ्या बॉलवरती ब्रह्मास्त्र त्यानं काढलं. स्लोवर वनचा योग्य वापर अचूक टप्प्यावरती हाताळत असताना तो पाहायला मिळाला आणि प्रेम कदमला त्यानं बाद केलाय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल उंच हवेमध्ये फिल्डर बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले. शर्तीचे प्रयत्न 100% एफर्ट्स
देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जय भोईर देत असताना पाहायला मिळाले. बॉलचा पाठलाग तर प्रचंड वेगाने केला, परंतु बॉल पर्यंत पोहोचले. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. अशा वेळेला एक धाव फलकावरती ऍड केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. ओमकार आणि योगेशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. षटकातील पुढचा बॉल अभिषेक तयार. यावेळेसचा बॉल पुनश्च लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. बॉल बराचसा बाहेर गेला. पंचांचा इशारा वाईट बॉलचा इथे असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात या बॉलवरती नक्की काय घडलं होतं. ओव्हर द विकेट आले होते. हलकीशी बोट रोल केली होती बॉलवरती. टप्पा पडला, कट झाला होता, परंतु प्रचंड बाहेर गेला होता. वाईट बॉल इथे असताना पाहायला मिळेल, जिथे 17 वरती धावसंख्या पाहायला मिळेल. पुढचाच बॉल स्लोवर वन. पुढे सरसावा स्टेप आउट करत असताना बॅटर पाहायला मिळाले, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होणार नाही. जिथे डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळेल. अभिषेक सातामकर चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन गोलंदाजामध्ये असणं फार महत्वाचं असतं, किंबहुना गोलंदाजीमध्ये वैविध्यता शिकणं फार महत्वाचं असतं. या वर्ल्ड कपमध्ये लुंगी एनगिडीला आपण पाहिलं होतं भारतीय संघाच्या विरोधामध्ये काय गोलंदाजी केली होती. 2018च्या विश्व IPL मध्ये तो भारतात खेळण्यासाठी आला होता चेन्नई या फ्रँचायझीकडनं, परंतु जास्तीची संधी त्याला मिळाली नव्हती. त्यावेळेला लुंगी एनगिडीनं ब्रावोकडनं स्लोवर वन शिकून घेतले होते आणि तेच स्लोवर वन त्याला या विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या विरोधामध्ये कामी आले होते. सूर्यकुमार यादवच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी सुपर 8च्या लढतीमध्ये लुंगी एनगिडीकडनं पाहायला मिळाले. अगदी तेच सातत्य मैदानाच्या आतमध्ये अभिषेक देखील राखत असताना पाहायला मिळाला. स्लोवर वन त्याने जास्तीचे हाताळले या षटकामध्ये आणि फार महत्वाचे राहिले या ओव्हरमध्ये. 12 बॉलचा खेळ झाला, जिथे धावफलकावरती धावसंख्या 17 या अंकावरती पाहायला मिळते, जिथे 2 बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. त्याच वेळेला उद्याच्या दिवसामध्ये आणखीन एक प्रेक्षणीय लढत या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला आपल्या भेटीस येत असताना पाहायला मिळाला. तिसरा षटक ISPL ओव्हर. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आदर्श सरलेकर. उद्या एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रोहा पोलीस आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी खेळत असताना आज मैदानाच्या आतमध्ये उद्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच वेळेला सन्माननीय पिंटाशेट मस्के उद्योजक यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ झाला, जिथे 17 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. आदर्श सरलेकर बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळतात. आदर्शच्या गोलंदाजीला आल्यानंतर कॅश प्राइज देखील येत असताना पाहायला मिळालं. जर विकेटचा हॅट्रिक कंप्लीट करतात तर प्रेमजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आदर्श स्विंग ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर. यू मिस. विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. तालुक्यातील जबरदस्त ऑलराऊंडर सध्या त्याच्या गोलंदाजीची चर्चा या संपूर्ण स्पर्धेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याला ऑन स्क्रीन आपण पाहिलं. यावेळी सभाव बॅकफुटला गेले, हलक्या हाताने स्टिअर करत असताना पाहायला मिळालं. मिड ऑफचे फिल्डर बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकते. 18 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. आदर्शचं हे षटक फार महत्वाचं राहिलंय. स्विंग ओव्हरमध्ये ISPL ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्करवरती त्याने विकेट मिळवली आहे.
पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल रडार मध्ये आहे. जसा आला तसा बॉलला फेकून दिलाय डीप मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार सानपच्या बॅटमधनं हा हवाई हल्ला. इट्स अ बिग हिट. पण या बॉलवरती जास्तीची प्रॅक्टिस ओमकार सानप या बॅटरने केले की काय असं देखील म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की पहिल्या मॅच मध्ये बॅक टू बॅकच्या बाउंड्रीज ISPL ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. सध्या षटकार आलाय. यावेळेसचा बॉल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार महत्वाचं. येस, मैदान सोडलंय. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ओमकार याच्या माध्यमातून विकेट होईल पतंग. आणखीन एक बॅट साहेब येथे उपस्थित राहिलेत. साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण या अतिथी मंचावरती करीत आहोत. शंतनू दिनेश रटाटे साहेब यांच्या शुभ हाताना यथोचित मानसन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय पिंट्या शेट मस्के उद्योजक यांचा यथोचित मानसन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. वेलकम साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ISPL ओव्हरचे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या. यावेळेस बॉल टप्पा पडला. स्विंग होत असताना बॅटर मिस होत असताना पाहायला मिळाले. चांगली बॉलिंग आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 5 बॉल त्याने हाताळले. या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये विकेट मिळवली योगेश लोटणकरची, ज्यामध्ये विकेट मिळवली ओमकार सानपची. षटकातील अंतिम बॉल. यावेळेसचा बॉल पेड ऑन. बादशातली कडा सरळ बॉल निष्ठांवरती आदळलाय. विकेटचं पतंग. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. तोडफोड फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा आकाश भाई तंडेल ऑन स्क्रीन पाहिले. सध्या आपण स्वराज जेवळेला देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी अव्वल दर्जाची हाताळली आहे. तो गोलंदाज स्वराज बॉलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळाला. 18 बॉलचा खेळ झालाय. 5 गडी बाद झाले. 24 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. नवीन आलेले बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये. साथीला राजेश मेंगडे पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला राजेश. षटकातीला पहिलाच बॉल स्वराज जेवळे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंचाव्यामध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लगावले गेले, परंतु फेक खराब राहिली. या बॉलवरती धावा पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा पूर्ण केलेल्या पाहायला मिळाल्या. 3च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सर्कल, जिथे धावफलकावरती धावा संख्या 27 अंकावरती पाहायला मिळतीये. 27 बनवल्या गेल्यात. अजून देखील 11 बॉलचा खेळणं बाकी आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. जबाबदारी संघाची राजेश मेंगडे आणि सौरभ
या दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती असणार आहे. दोघांकडे देखील क्षमता आहे, दोघे देखील इथून बॅटिंग करू शकतात, मोठे फटके खेळू शकतात. परंतु आज गोलंदाज समोर कोण आहे हे पाहायचं नाही. आपल्याला आपल्या संघासाठी किंबहुना संघ मालकांसाठी या मुख्य व्यासपीठावरती खेळायचं आहे. मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलंय महाराष्ट्र राज्याचा महिला व बाल विकास मंत्री नामदार अदितीताई सुनील तटकरे यांच्या माध्यमातून युवा राष्ट्रवादी चषक 2026 हे भव्य पर्व पाहायला मिळाले. लो फुल टॉस बॉल जावरती हलक्या हातानं बॅटर स्टेअर करत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल येईल, सिंगलच्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 28 अंकावरती पाहायला मिळते. 28 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 स्वराज जेवळे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. समोर राजेश आहेत. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना स्वराज तयार. स्लोवर वन पिक केला होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब फटका, बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन राजेश वेंगडेच्या बॅटमन हा आलाय चौकार. बॅट्समन राजेशच्या बॅटमधनं चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. वेगवान बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. टप्पा पडला, बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबला जाईल. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. चांगली बॉलिंग स्वराज जेवळेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आतापर्यंत 10 बॉल हाताळले, 17 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली आहे. पुढचा बॉल पुढे सरसावत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाते. फंबलिंग पाहायला मिळाली जिथे आकाश भाईतंडेल बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही बॅटरनं पूर्ण केल्या. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 34 अंकावरती पाहायला मिळाली. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. स्वराज एवढे समोर राजेश, हे बॅटल रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. लो फुलटोस बॉल हलक्या हाताने स्टेअर करत असताना किंबहुना लेग ग्लान्स करत असताना बॅटर पाहायला मिळालाय. पैकी मुहीब रोगेचे अचूक आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटरला माघारी परतावा लागेल. सौरभ आतमध्ये पूर्ण झालेला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती सफलता प्राप्त केली जाते. जिथे बॅटर बाद झाले, नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश कदम पाहायला मिळाला. शेवटच्या षटक डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संदीप बटारे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक दीपेश कदम याला आपण पाहतोय. दीपेश कदमकडे देखील क्षमता आहे. पोस्टाची वाडीचं क्रिकेट तो देखील चांगल्या पद्धतीचा खेळतो. पहिलाच बॉल टप्पा पडला, बरंच स्विंग या बॉलनं प्राप्त केलं. ही क्षमता आहे, हे टॅलेंट आहे, ही जादुई करिश्माई गोलंदाजी आहे संदीप बटारेची. बघा अगदी पुढ्यातून बॉल बरंच फिरवला होता गोलंदाज संदीप बटारेनं.
डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक 35 अंकावरती थांबलेलं पाहायला मिळालं. संदीप बटारे असा प्रतिभावान गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यावेळेस बॉल अडबाबाटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मुहीब रोगे बॉलच्या खाली आले. पहिल्यांदाच असं घडलंय की मुहीबच्या हातून कॅच सुटली आहे. मुहीब म्हटलं की फिल्डिंग बॅटिंगमध्ये अगदी योग्यरीत्या कॉन्ट्रीब्युशन देत असताना तो नेहमी पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. यावेळेला बॅटर बरेचसे सफल झाले होते. दूरवरून खेचून मारला होता. चांगला फटका पाहायला मिळाला परंतु अंतर कापलं नव्हतं. मुहीब रोगे बॉलच्या खाली खराब प्रदर्शन करत असताना पाहायला मिळालंय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे टीमचे परंतु त्यांच्याकडून देखील एक चुकी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. 2 धाव 1 धाव आली या बॉलवरती. एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल 36 वरती पाहायला मिळेल. राजेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला 6 बॉल फेस केले. 11 धावा राजेशच्या देखील बॅटमन आल्यात. पुढे सरसावत असताना स्लिप फिल्डर तैनात आहेत. बॅटची कडा घेतली आहे. किशोर पाटील बॉलचा खाली येत असताना पाहायला मिळाले. विकेटचं पतंग. आणखीन एक बॅटर बाद. रिषा 11 रोहा त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना साईनाथ मोरेआळी आणि अंधाराळी बोट टीम चला विनंती आहे की आपण टॉससाठी रेडी राहा. 36 वरती 7वा धक्का बसला टीम खामजाई खाम श्री जोगिरीदेव पुष्टाची वाडी या संघाला. संदीप बटारे चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळाले. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्यांना खर्च केली आहे. निशांत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती आहेत. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. फिल्डर बॉलच्या खाली आकाश भाईतान संदीप बॅक टू बॅकच्या 2 विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. ऑन हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असताना संदीप पाहायला मिळत आहेत. 36 वरती 8वा धक्का बसलाय. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष पाहायला मिळतात. हॅट्रिकचा बॉल टप्पा पडला. बॉल बरंच वळण घेत असताना पाहायला मिळाला जिथे कोणत्याही स्वरूपाची धाव या बॉलवरती मिळणार नाही. हा बॉल देखील डॉट बॉल देत असताना पाहायला मिळाला. 36 वरती धावा संख्या थांबतीये. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली संदीपनं. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बरंच स्विंग चेंडू होत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल डॉट बॉल देत असताना पाहायला मिळेल. पहिला पूर्वार्धाचा डाव समाप्तीस येतोय. पूर्वार्धाच्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 36 बनवले गेले. 37 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये उभारलं गेलंय. चला नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी विनंती करूयात. एका बाजूला टीम रिषा 11 रोहा त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना साईनाथ मोरेआळी अंधाराळी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये धटाव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय उत्तमजी मस्कर साहेब यांच्या शुभातानं आपण या मॅचचं नाणेफेक करूया. त्याच वेळेला सन्माननीय करंजी लाड साहेब आपणास देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हा. आपल्या दोघांच्या शुभातानं या मॅचचं नाणेफेक आपण करूयात. एका बाजूला रिषा 11 रोहा त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना साईनाथ मोरेआळी
अंधाराळी या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्या भेटेल येईल. एका बाजूला ऋषा 11 रोहा त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना साईनाथ मोरयाळी अंधाराळी या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. चला साईनाथ मोरयाळी टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी. शंतनू मान्यवरांच्या शुभातानं आपण टॉस करूया. दाटा ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय मस्कर साहेब आणि सन्माननीय करंजी साहेब यांच्या शुभातानं आपण नाणेफेक करणार आहोत. ऋषा 11 रोहा त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळत असताना पाहायला मिळेल साईनाथ मोरयाळी. ऋषा 11 टीमचे कॅप्टन निशी कर्णेकर आपल्या समोर येत आहेत. साईनाथ मोरयाळी टीमचे कॅप्टन सूरज पवार देखील आपल्या समोर जॉईन होत असताना पाहायला मिळाले. मान्यवरांच्या शुभातानं नाणेफेक केला जाणार आहे. ऋषा 11 रोहा संघाचा कॉल असणार आहे. हेड इट इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकला टीम साईनाथ मोरयाळी या संघानं. मान्यवरांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. साईनाथ मोरयाळी अंधाराळी या संघानं टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतले. पहिली मॅच चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. काय स्ट्रॅटर्जी वापरली जाईल? काय आहे ते तसाच खेळू सेम. समोरचा संघ एक मातबर संघ आहे. स्क्वॉड अगदी मजबूत आहे. प्रत्येक खेळाडू हा प्रतिभावान खेळाडू आहे. कशी स्ट्रॅटर्जी वापरली जाईल? काय रणनीती आखल्या जातील? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि प्लेयर तर काय आमचे सोबतच खेळायचो पहिले. फक्त सर्व माहिती आहे. यस, पहिली मॅच खेळत असताना स्वतः प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तो जिंकलाय. चांगली गोलंदाजी राहिली होती. संघासाठी ती फार महत्त्वाची गोलंदाजी राहिली होती. काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगला आहे कारण काय रोहातली तर पहिली नाईट टुर्नामेंट झाली या वर्षाची. तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. यस, मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निशी कर्णेकर आपल्या समोर येत्या. टॉस तुम्ही हारलात परंतु जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? असं काय नाही. आता बॅटिंग आली तर बॅटिंग जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये फलंदाजांना कुठेतरी स्ट्रगल करावा लागला होता. कमीची धावसंख्या आली परंतु गोलंदाजी चांगली राहिली होती. काय स्ट्रॅटर्जी वापरल्या जातील? किंवा संघामध्ये काय बदल पाहायला मिळतील? बदल नाही, सिच्युएशन प्रमाणे खेळू. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असेल, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? रोहात नाईट स्पर्धा कमीच होतात पण आता ही रोहातली पहिली नाईट स्पर्धा आहे त्यामुळे जरा जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, तुम्हाला देखील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकल्या टीम साईनाथ मोरयाळी संघानं प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ऋषा 11 रोहा संघाला. उत्तरार्धाच्या डावामध्ये आवाजामध्ये बदल करूयात. आवाज ऐकूयात हर्षलजी मुंडे सरांचा. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण किशोर कोकरे सरांचा आवाज ऐकत होतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या पहिल्या पर्वामध्ये. फटका चांगल्या डिपॅक्सचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला हर्षद टावरीला तुम्ही पाहता तर दुसऱ्या बाजूला मुहीब रोगे. बॉलिंग मार्कवरती ओमकार सानप, खाम संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू. या संपूर्ण स्पर्धेचा विचार जर आपण केला तर मॅन ऑफ द सिरीजसाठी या स्पर्धेमध्ये जो फ्रीज आहे ते सन्माननीय अथर्वजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केला गेला आणि साहेब इकडे उपस्थित सुद्धा राहिलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. अथर्व पाटील यांना विनंती करून आपण या मुख्य मंचाच्या समोर जिथे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. मुहीब रोगे आडवा बाटणं, फटका चांगला. ओहो, काय प्रयत्न होते. प्रयत्न लाजबाब पाहायला मिळाला. अखेर लास्ट मोमेंटला 2 धावा कंप्लीट होत असताना बघायला मिळालं. चांगली रणनीती विकेट. राजेश मेंगडेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तो अगदी काऊ कॉर्नर पासून स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला होता. यस, तिसऱ्या पंचांचा कॉल बीमरसाठी चेक केला जाईल. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का? तिसऱ्या पंचांचा कॉल पंचांच्या माध्यमातून इकडे केला गेला. हे आमचे तिन्ही पंच कोणत्या टीमवरती आणण्या होणार नाही याची दक्षता घेतली जाते. कालही पाहिलं आपण क्वालिफायच्या मॅचमध्ये लास्ट मोमेंटला पहिलाच बॉल बीमर होता की नाही याही गोष्टी शेवटपर्यंत आपण जर पहिल्या तर पंचांनी तिसऱ्या पंचांपर्यंत सोडल्या होत्या. कारण की एक बॉल मॅचमध्ये कधी कुठे सामना फिरवू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांना माहिती आहे
कोणत्याही टीमवरती अन्याय झाला नाही पाहिजे. 3 धावा स्कोर कार्डवरती आहेत, पण इथे जर बीमार असेल तर 4 धावा होतील आणि बॉल एकच पकडला जाईल. मग सगळ्या गोष्टी मात्र आपण पाहतो रोहा स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला कव्हर केलेला पाहायला मिळतात. आज अगदी 12:41 झाली तरीसुद्धा प्रेक्षक वर्ग तुम्ही पहा. प्रेक्षक आणि प्रेक्षक. यस, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावा मिळतील तर 2-3 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर. अथर्व पाटील यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्यमंचावरती केला जातो. त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी जो फ्रीज आपल्याला प्रोव्हाइड केला आहे, अथर्व पाटील यांचा सन्मान. मुहिब रोगेचा फटका फसलाय, बॉल हवेत. फिल्डर रोहन सानप बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये. पहिली विकेट. 37 धावा डिफेंड करत असताना पहिला धक्का. मुहिब रोगे बाद. पाहायला मिळते मुहिब रोगे एक महत्वाचा खेळाडू बाद झालेला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश बायतांडेल एक महत्वाचा खेळाडू न्हावे संघाला बिलॉंग करत असताना नेहमी मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो, पण आता 3ऱ्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आलाय. पहिली विकेट. मुहिब बाद झाल्यानंतर हर्षद त्याच्या साथीला खेळेल. आता आकाश. ओमकार सानपला सफलता मिळते. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 2 कॅमेरा अँगल एका स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतील. रोहा स्पोर्ट्स रोह्यामध्ये प्रथमच अशा पद्धतीचे कारनामे निश्चितपणे तुम्हाला बघायला मिळतील. एक चांगलं कामकाज तुम्ही पाहताय. पुढचा बॉल. ओमकार सानप समोर आकाश. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फटका चांगला आहे. सिंगलचा प्रयत्न. डेंजर झोनकडे बॅटर हर्षद टावरी पळत असताना पाहायला मिळालं. अखेर शेवटच्या क्षणी सिंगल कंप्लीट झाली आहे आणि त्या 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 4. लो स्कोरिंग मॅच आहे. हा सुद्धा सामना रंगणार यात ते मात्र शंका नाही आहे. मागची मॅच तुम्ही पाहिले 43 धावा डिफेंड केला टीम रिशा 11 रोहा संघानं आणि आता 37 धावा सुद्धा डिफेंड होतील का, हा प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी होताच नव्हतं होतं. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. स्विच इट. इथे मात्र डॉट बॉल. अजून एका डॉट बॉलची सांगता. ओमकार सानपने इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना खूप सारे प्रयत्न केले. एक चौकार खेळल्यानंतर अपेक्षित धावा होत्या, पण तदनंतर संघ थोडा लडखडताना बघायला मिळाला. पण आता बॉलिंगच्या जोरावरती या मॅचमध्ये पदार्पण चालू झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. शेवटचा एकमेव बॉल बाकी राहिले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. एक मिड विकेट, एक एक्स्ट्रा कव्हर. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना. अजून एका डॉट बॉलची सांगता. मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये झाला शिरकाव. तब्बल फक्त 4 धावा खर्च करत असताना ओमकार सानपनं एक विकेट संपादन केली आपल्या नावावरती आणि आता इथून पुढे मॅचमध्ये येणारे 24 बॉल 30 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 24 बॉल 33 धावा बनवायच्यात. कोण जिंकणार आहे या मॅचला? समोर 2 दिग्गज संघ पाहायला मिळतील. एका बाजूला खाम तर एका बाजूला पोस्टाची वाडी. कोलाड विभागातील नामांकित संघ आहेत, पण त्याच वेळेला रोहा तालुक्यातील 2 दिग्गज संघ जे गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक प्रचलित आहेत ते म्हणजे न्हावे आणि नौखार. या दोन्ही संघाला आपण अग्रनामांकित खेळ करताना नेहमी पाहिलंय आणि रात्रीच्या क्रिकेटमध्ये न्हावे आणि त्याच वेळेला
नौकार या संघाकडे बराचसा अनुभव सुद्धा आहे. मॅच चांगली होईल. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 24-33ची गरज आहे या मॅचमधील सर्वाधिक इम्पॉर्टंट ओव्हर घेऊन. रोहन सानप, ओमकार सानप त्याचाच बंधू रोहन सानप आता बॉलिंगसाठी. समोर आकाश बायतांडेल. पुढचा बॉल बिग हिट, मोठा फटका आकाश बायतांडेलच्या बॅटमधून. मिड विकेट पार, षटकार. करायला जेवढ्या धावा एका ओव्हरमध्ये आला नव्हता पहिल्याच बॉलवरती रोहननं खर्च केलेला बघायला मिळतात. थोडा महागडा दिसायला लागलाय. षटकार. 10 धावा स्कोर कार्डवरती. कमी गतीनं गतीमध्ये परिवर्तन आणलंय. टप्पा पडल्यानंतर जो वेग होता या आधीच्या बॉलवरचा तो वेग पूर्णपणे काढून घेतला आणि अजून एक चांगल्या दर्जाचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना रोहनला आपण पाहिलंय. 10 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती. युवा राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय. 2026चे पहिलं पर्व, भव्य प्रकाश जोतातील स्पर्धा, नाईट क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीसाठी आलाय. षटकातील पुढचाच बॉल. याही वेळेला बिग हिट, पण आता फटका फसेल. क्षेत्ररक्षक राजेश मेंगडे कोणती चूक करणार नाहीये. विकेट मिळतीये आणि सेलिब्रेशन सांगून जाईल विकेट किती इम्पॉर्टंट होती. आकाश भाई तांडेल बाद. महत्वाच्या क्षणी आकाश बायतांडेल बाद होत असताना पाहायला मिळालं. 10 या आकड्यावरती दुसरी विकेट. 37 धावा आणि या धावाही आता खूप सारा वाटायला लागतील की काय. मागच्या मॅचमध्ये 43 धावा खूप वाटल्या होत्या आणि आजच्या रात्रीमध्ये असे पराक्रम आपण पाहिलेत की कमी धावा आजच्या रात्रीमध्ये डिफेंड होत असताना पाहायला मिळाल्यात. पण काल इकडे विक्रम होत असताना पाहायला मिळाले. सर्वाधिक धावा चेस होताना पाहिल्यात. म्हणजे वेगवेगळे जसे रात्र पुढे जातात तसे जसे वेगवेगळे कारनामे या स्पर्धेमध्ये आपल्या भेटीसाठी येत असताना आपण पाहतो. युवा राष्ट्रवादी चषक 2026चं भव्य पर्व. सगळे युवकांनी घेतलेली मेहनत. शंतनू रटाटे, प्रेम साळुंके, प्रणव मोरे, सौरभ गाणेकर, शार्दूल मोरे आणि रोहित पाटील, त्याच्या वेळेला सोहम आणि श्री धावीर महाराज युवा ग्रुप रोहा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक यांची मेहनत आज यशाकडे जात असताना पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा महासंग्राम या रोह्यानगरीमध्ये ते घेऊन आलेत. रोहन सानप. एक विकेट मिळाल्यानंतर पुढचा बॉल समोर खेळाडू आहे स्वराज देवळे. टप्पा पडेल. बॉलला फॉलो केलं. अखेर बॅट थांबवली. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा असावा जरा प्रश्नचिन्ह विचारला गेला ना या मॅचमध्ये तर रोहन अगदी मान सन्मानाने उत्तर देईल की अशा पद्धतीचा असावा. त्याच वेळेला पलटवार कशा पद्धतीचा असावा. होय, रोहन सानपच्या गोलंदाजीसारखा असावा. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता. ओळखलं होतं स्वराजनं. फक्त बॅट समोर आणली आहे आणि एक मात्र सिंगल तिकडे घेतली जाते. एकेरी धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय. पुढे सरसावत असताना 11 धावा धावफलकावरती. बघा हे मैत्रीचं नातं आहे. रोहन आणि स्वराजमध्ये वार्तालाप होतीये की सेलिब्रेशन खूप चांगला होता या आधीचा. यानंतर स्वराज देवळेचं सेलिब्रेशन बघायला मिळेल का हाही एक प्रश्नचिन्ह. क्रिकेटने दिलेले मित्र आहेत वेगवेगळे. अगदी आज तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. सगळी विखुरलेली मन एकत्र करणारा खेळ क्रिकेटचा आहे. आज एका गावाची ताकद 2 गावांमध्ये येत असताना पाहायला मिळते आणि 2 गावांची ताकद ही एका टीममध्ये.
दोन गाव एक संघाचा फॉर्मॅट तुम्ही पाहताय आणि ज्या ज्या वेळेला दोन गाव एक संघ मैदानावरती येतो त्या त्या वेळेला जल्लोष प्रत्येकाचा पाहायला मिळतो. दोन गावातील प्रेक्षक वर्ग एका संघासाठी अपेक्षा घेऊन येतात की आम्हाला जिंकायचं आहे आणि होय तेच दोन गाव आज एकमेकांच्या विरोधामध्ये. रोहन थांबलाय, पुन्हा मागे आलाय आणि आता पुन्हा सुसाट सुटलाय. हर्षद टावरी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. मोठी अपील, आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी शरीरावरती आदळत असताना डॉट बॉलची सांगता करत असताना पहिल्या बॉलला षटकार आला, तदनंतर फक्त सिंगल. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरावरती येतोय. डॉट बॉलची सांगत होत असताना पाहिजे माहिती एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्तीचा इशारा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 5.50च्या सरासरीनं फक्त आणि फक्त 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मोहित तुरी यांच्या वतीने कॅश प्राइज आलाय. स्वराज देवळीच्या बॅटमधून जर बॅक टू बॅकचे 3 6 बघायला मिळाले तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ISPL बॉल ओव्हर. आता ही ओव्हर असेल खूप इम्पॉर्टंट. या ओव्हरमध्ये 6हून कमी धावा जर आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच, शेवटच्या 2 ओव्हरपर्यंत मॅच जात असताना खूप साऱ्या धावा या मात्र राहत असताना पाहायला मिळतील. 18 बॉल 26 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता ISPL बॉल ओव्हर. मॅचला कलाटणी देणारे एकमेव षटक ते खेळण्यासाठी समोर स्वराज देवळेला तुम्ही पाहताय. स्वराज देवळेवरती खूप मोठा विश्वास प्रत्येकाचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. ज्यानं अगदीच आपण जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची सायकल जिंकली आणि तिथून पुढे ॲज अ ऑलराऊंडरचा त्याचा जो प्रवास चालू झाला तो आता थांबायचं नाव घेत नाहीये. हो, या वेळेला टप्पा पडला. लेग बिफोर LBW. या मॅचची गोल्डन विकेट. सर्वाधिक मोठा धक्का स्वराज देवळे स्वास्थ्यात मैदान. या मॅच मधलं मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालं. त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक निर्णायक खेळाडू संजय सातमकर. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. हे डगआउट तुमच्या स्क्रीनवरती आहे. जो संघ विथ पॉवर हिटर हा संघ तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. अगदी शांतता पसरली. मुई बाद झाल्यानंतर स्वराजही त्याच्या साथीला बांधून बसलाय. आता प्रेक्षकही तेवढीशी शांतता दाखवत असताना पाहायला मिळेल. आकाश बायतंडेल सुद्धा बाद झाल्यानंतर दबाव दडपण निर्माण झालं या मॅचमध्ये. पण संजय सातमकर मागील मॅचमध्ये शेवटपर्यंत तो उभा राहून सामन्याला आपल्या बाजूने घेऊन जात असताना पाहायला मिळाला होता. तोच खेळाडू आता खेळ त्याच्या साथीला हर्षद टावरी. दोघांना लढावं लागणार आहे या मॅचमध्ये. गरजेचं आहे. ओमकार सानप थांबायचं नाव घेत नाहीये. त्यानं 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी आला तसा विकेटही घेऊन आला. हे महत्वाचं आहे. हा दुसराच बॉल पायावरती. पुन्हा LBW बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज संजय सातमकर. जसा आला तसाच त्याच पावली पुन्हा मग एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील खेळपट्टीवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील.
नावी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना नावीच्या सगळ्या युवा खेळाडूंना सोबत घेऊन दर्जेदार क्रिकेट खेळणारा एकमेव खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आदरपूर्वक पाहिलं गेलं तो किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 4 फलंदाज बाद झालेत, 11 धावा. ओमकार सानप ऑन हॅट्रिक. धावा खर्च केल्यात, फक्त 4 विकेट मिळवल्या, 3 आणि आता विकेट हॅट्रिकच्या कदारवरती. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या भेटीसाठी येईल का? याही वेळेला ब्लॉक होल लेनचा बॉल होता. ही जर विकेट हॅट्रिक जर झाली असती ना तर यदा कदाचित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा इतिहास नोंदवून गेला असता की लेग बिफोरच्या 3ही विकेट. पण आता पंचांचा इशारा आला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय की लेग स्टिकला मिस होतोय का, अशा पद्धतीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि अखेर बॅक टू बॅक 3 चेंडू पायामध्ये, अगदी फलंदाजाच्या पायामध्ये साखळ दंड टाकण्याचा कामकाज ओमकार सानपनं केलाय. धावसंख्या धावफळकावरती फक्त आणि फक्त 12 धावा. आता या सामन्यामध्ये एकमेव आशेचं किरण आहे की तो 37 धावांचा पाठलाग करू शकतो. त्याचं नाव हर्षद टावरी. तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तोपर्यंत विथ पॉवर हिटर न्हावे नौकर संघाच्या आशा त्याच वेळेला अपेक्षा या पल्लवीत राहतील. 15 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. विनिकेत शहापूरकर यांच्या वतीने कॅश प्राइज झाला. किशोर पाटील यांच्या प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिलाच बॉल डॉट. इथे मात्र हर्षद सुद्धा खेळतात ओमकार सानपच्या अगेन्स्ट. 14 चेंडू आणि आता इथे 25 धावांची आवश्यकता आहे. सिंगल फक्त खर्च केली आहे. अगदी कंजूसी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओमकार सानप नावाचं वादळ. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बराचसा वळण निर्माण करत असताना चेंडू पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग, बॅकअप चांगलं, बॉलची फेक. इथे मात्र किती धावा मिळतील? 2 तर मिळाल्या. पुन्हा बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. धावपळ चालू आहे. 3 धावा तर मिळतील पण पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. सर बॉल योग्य आहे की वाईड आहे? योग्य बॉल आहे. ओके, 22च्या द्या काही धावा आहेत त्या. चेक केलं जाईल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. जर इथे मात्र डिरेक्ट हिट तर लागल्या पण बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोचलेत की नाही हर्षद टावरी हे सुद्धा चेक केलं जात आहे. जर प्रेम कदमचा हिट इथे सुपर हिट राहिला तर या मॅच मध्ये एक मोठी विकेट मिळेल. यस, या 3 धावा कंप्लीट असतील. 3 धावा स्कोर कार्ड वरती मोजल्या जातील. 22 स्वरूपाच्या या 3 धावा मिळतात. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. तिकडे यस्टनच्या मागे दीपेश कदम असेल किंवा मग राहुलची मेहनत बघा. खूप सारी मेहनत बघायला मिळाली. हिट तर केला होता. हिट केल्यानंतर बॉल पुन्हा पळाला आणि तिथून क्षेत्ररक्षकांचे ते प्रयत्न. 3 धावा मिळतील. 15 धावा स्कोर कार्ड वरती येणाऱ्या 13 मध्ये 22 ची गरज. 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता. जर डॉट बॉल येतोय तर इथून पुढे 11ची सरासरी हातामध्ये राहील. टीम कामजाई काम जोगीर जो पोस्टाची वाडी या टीमच्या हातामध्ये. चला फास्ट खेळा. इथून पुढे येणारे 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला? सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सगळे सामने हे रंगतदार पाहायला मिळतात. 2 गावांची ताकद एका टीम मध्ये तुम्ही पाहताय. 2 गाव एकचा फॉर्मॅट. शेवटच्या दिवसामध्ये तालुकानीय गट, तालुक्याचे 9 खेळाडू तर ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल दिशा द्यायची होती. स्टॉफर लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथून पुढे 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावांची गरज. म्हणजे बघा ना, जेवढ्या धावा आपण बनवतोय तेवढ्या धावा थांबवण्याची ताकद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि होय,
आज खामजई खाम त्याच वेळेला पोस्टाची वाडी या टीमचे प्रत्येक खेळाडू ती ताकद बाळगत असताना बघायला मिळालेत. ISPL बॉल ओव्हर्स कंप्लीट झाली आहे आणि आता इथून पुढे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 22 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल हर्षद टावरी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत हे शक्य आहे. त्याच्याकडे तेवढी ताकद, तेवढी नजाकत आणि तेवढी गुणवत्ता ठासून भरली आहे. पण आत्तापर्यंत त्यानं सर्वाधिक नाराज केलंय. 6 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली आहे. नेहमी त्याच्या बॅटमधून आविष्काराचे फटके, त्याच वेळेला मैदानाच्या चहूबाजूला बुलंदी, बॅटिंग करण्याची ताकद, पण तो आज थोडा शांत दिसतोय. त्याचं कारण म्हणजे एकच आहे, खामजई खाम आणि पोस्टाची वाडी टीमचे दिग्गज गोलंदाज त्यांनी 4 मुंड्या चित करून सोडल्या. आता महत्वाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल. नाव आहे प्रेम कदम. प्रेम बॉलिंगसाठी आलाय. महत्वाचा खेळाडू समोर त्याचा हर्षद आहे. हे बॅटल चांगलं रंगेल या मॅचमध्ये. इथून पुढे जर बॅटिंग करणाऱ्या टीमला शिरकाव करायचा आहे तर या ओव्हरमध्ये धावा जमा कराव्या लागतील. स्ट्राईकला हर्षद. षटकातील पहिला बॉल पंचांच्या डाव्या स्टीनं. पहिलाच बॉल आडवा बॅटनं फटका चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेला. योगेश लुटणकर बॉलच्या खाली. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी बॅटर धावलेत आणि पाहता पाहता धावा मिळतील त्या 2. सिंगल डबलने मॅच बनेल. सिंगल डबलने या 22 धावांच्या जवळ तुम्हीही जाल, पण त्याच्यासाठी प्रत्येक बॉलवरती आता धाव येणं गरजेचं आहे. धावांसाठी धाव चालू आहे. आपण नेहमी म्हणतो ना की जास्त धावलो की दम लागतो, आणि त्या धावायला सुद्धा दम लागतो. तो दमखम बाळगावा लागणार आता हर्षद टावरीला. रिव्हर्स स्वीपचा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थोडी मिसफील्ड, स्वतःला सावरलं, बॅक केलं, पुन्हा नव्यानं बॉलला पकडत असताना बॉलची फेक केली आहे. धाव तिकडे 1 मिळतीये आणि 1च्या सहाय्यानं सध्याच्या घडीला 18 धावा स्कोर कार्डवरती. ॲक्शन रिप्ले. फटका चांगला होता. जर गॅपमध्ये असतं तर चित्र वेगळं असतं, पण सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं होतं. 1 धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या वाढेल. धावा 18. 10 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? प्रश्नचिन्ह मोठे आहेत, पण या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. 10 बॉलच्या मागे काय वाढून ठेवलंय प्रेम कदम. पुढचा बॉल घेऊन किशोर पाटील. यावेळी आडवा बॅटनं फटका चांगला आहे, दिशादर्शक. स्क्वेअर लेगच्या दिशेला राजेश मेंगडे. फिल्डिंग चांगली, बॉलची फेक. पुन्हा धाव मिळेल. 1 धावेनं पुढे जाण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आता 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका या मॅचच्या धावगतीचा जो डिस्टन्स आहे ना तो कव्हर करेल, पण तो मोठा फटका खेळण्यासाठी मोठा दमखमही बाळगावा लागेल. शांतता पसरली आहे. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच भेटीसाठी आली आहे. दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देतात एकमेकांच्या विरोधामध्ये. कमी गतीने टाकलाय. बॉलला फॉलो केलं होतं, सोडून देण्याचा निर्णय योग्य राहिला. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न प्रेम कदमचा त्याच्या अंगलटी येताना पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केले होते. लास्ट मोमेंटला लेग ब्रेकचा वापर करायचा होता. हर्षदनं फॉलो केलं, पण बॅट बॉलचा संपर्क झालाच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. बचावकारक फटका. अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती जोडली जाते. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार हे चित्र तर दिसतंय, पण शेवटच्या ओव्हरपर्यंत जात असताना किती धावा सेफ राहतील टीम खामजई खाम पोस्टाची वाडी या टीमसाठी. कारण की आता 8 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. 8 बॉल 16. 38च्या बाहेर 5 खेळाडू तुम्ही पाहता. डीबॅक्सचा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, तर एक स्क्वेअर लेग. अशा पद्धतीची व्यूहरचना बॅटर किशोर पाटीलसाठी. ब्लॉक लाईनचा बॉल. बॅटची हेल्दी एज. तदनंतर मात्र अजून एक सिंगल. सध्याच्या घडीला या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये एवढ्या सिंगल आल्यात ना जेवढ्या आमच्या प्रेक्षकांमध्ये नाही आहेत. खूप साऱ्या सिंगल धावा येत असताना पाहायला मिळतात. 22 धावा स्कोर कार्डवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा. कशा पद्धतीने या पाठलाग करेल धावगतीचा.
एखादा फॅमिकॉल सारखा खेळपट्टीला चिपकून हर्षद टावरी उभा आहे, पण त्याच्या बॅटमधून हव्या तशा त्या क्वालिटीच्या धावा आल्या नाहीयेत. 7 बॉल आणि 15 धावांची गरज. रनवे मध्ये प्रॉब्लेम. प्रेम थांबलाय. प्रेमला माहिती आहे एक चूक किती महागडी ठरेल. रनवे मध्ये चूक झाल्यानंतर जो बॉल टाकायचा तो जर पडला नाही तर मात्र त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकतो. मागे जाऊया, पुन्हा नव्यानं काहीतरी घेऊन येऊया. अशा परिस्थितीमध्ये प्रेम पुन्हा शेवटच्या बॉलसाठी. मोठा फटका. फटका तर चांगला. फिल्डर तिकडे आहेत. एकदम येईल. दुसऱ्या दावेचा प्रयत्न नाहीये. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली आणि आता 6 चेंडू आणि इथून पुढे 14 धावांची आवश्यकता. 6 बॉल 14 धावांची गरज आहे. कोण जिंकणार या मॅचला? पाण्याची आवश्यकता आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची गरज आहे, त्याची पूर्तता होईल. पण 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता कोण करणार हा प्रश्नचिन्ह लागलाय. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया. डीजे ब्रेक घेऊन एक सुमधुर संगीत ऐकून पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. यू गे और यू आय. डीजे. तुम्ही पाहताय सामना रंगतदार अवस्थेमध्ये. जे आतापर्यंत जे 4 ओव्हरमध्ये एकाही ओव्हरमध्ये जमलं नाहीये ना टीम विथ पॉवर हिटर नावे नौकर या टीमला, ते आता या ओव्हरमध्ये एका करून दाखवायचं आहे. लास्ट ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. सगळ्यांसमोर मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी जो मैदानाच्या आतमध्ये एकटा ठाकलाय त्याचं नाव हर्षद टावरी आहे. तो काही करू शकतो, पण आज त्याला करून दाखवावं लागेल. अखंड सगळे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते त्याच्या खेळीची वाट पाहतात, पण त्याच वेळेला खाम आणि पुष्टाचेवाडी संघाचे समर्थक त्याच्या विकेटची वाट पाहतात. 6 बॉल 14. पहिलाच बॉल बाहेर. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. मॅच लांबवली जाते. 6 बॉलमध्ये इथून पुढे आता 13 धावांची गरज. पुष्टाचेवाडी संघाकडून येत असताना सर्वाधिक वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे कमी कालावधीमध्ये जास्तीचं पुढं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाल तो शुभम कदम. व्हाईट बॉल टाकतोय. याही वेळेला सेम लेन सेम रिझल्ट आहे. मॅच पुढे चालली आहे. पुढे जात असताना मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने चालली आहे का, हाही एक प्रश्नचिन्ह या सामन्याच्या माध्यमातून उभा राहील. बॅक टू बॅकचे 2 व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बराचसा बाहेर बॉल होता. नवंतर धाव मिळते. शुभम कदमचा ट्रॅप असावा का, ही रणनीती त्याची असावी का की बॅट पासून बॉलला दूर ठेवायचा. एकाच बॉलवरती हर्षद टावरी कंटाळून बॅट टाकेल आणि मग तिकडे विकेट मिळेल. पण हर्षदकडे सुद्धा संयम मोठा आहे, कारण की आत्तापर्यंत त्यानं 10 बॉलमध्ये संयम बाळगलाय. फक्त 6 धावांचं योगदान सध्याच्या घडीला त्यानं दिलंय. आता 6 बॉलमध्ये 12 धावा त्याला बनवायच्यात. प्रति बॉल मागे फक्त 2 धावा जमा करायच्यात. करावा लागेल जर मॅच जिंकायची आहे. विथ पॉवर हिटर या टीमचे संघ मालक अलंकारजी खांडेकर यांचा मोठा विश्वास राहिला नावे नौकर या टीमवरती नेहमीच. मोठा फटका. बॉल चाललाय लॉंग ऑफला. हो काय प्रयत्न केले होते प्रेमने. शेवटच्या क्षणी बॉल सीमारेषेच्या पार आलाय. आतापर्यंतचा
पहिला षटकार. मी म्हटलं होतं होत्याचं नव्हतं करण्याची ताकद एकाकडे आहे. तो हर्षद टावरी मैदानाच्या आतमध्ये उभा टाकला आणि होय त्यानं आता तोच कारनामा करायला सुरुवातही केली आहे. तो थांबलाय, तो खेळतोय, तो हे सगळं काही जिंकून घेण्याचा प्रयत्न करतोय. नाव त्याचं हर्षद टावरी. 5 बॉल 6ची गरज. ओ हो, याही वेळेला फटका खेळायचा होता, फसलाय. प्रेम कदम बॉलच्या खाली आलाय आणि इथे फिल्डरने इथे पकडली कॅच आणि आता रंगात येईल ही मॅच. फलंदाज बा मैदानावरती लगेच पाठवा विनंती करतोय. लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायच्यात. सामना तुम्ही पाहता आता इथून पुढे सामना फिरत असताना पाहायला मिळाला, कारण की आवश्यकता बाकी आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये 6 धावांची. आता सामन्यामध्ये काही होऊ शकतं, या मॅचमध्ये कोणीही जिंकू शकतं, कारण की हर्षद बाद झाला. जोपर्यंत हर्षद टावरी उभा होता तोपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत नावे नौखार टीमला विश्वास होता की एका बॉलवरतीही तो सामना संपवू शकतो, कारण की फक्त 6 धावा बाकी राहिल्या होत्या. पण तो बाद झाला आणि आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 6ची गरज असताना जय मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. जयला जर टीमला मिळून द्यायचा विजय तर खेळावा लागेल. पुढचाच बॉल शुभम कदम. हाफ ट्रॅकर टप्पा पडल्यानंतर बॉल अतिवेगाने निघून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त सिंगल. आता 4 चेंडू आवश्यकता बाकी आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. बराचसा बाहेर बॉल येत असताना पाहिलं मिळाला. बॉल रिलीज केल्यानंतर स्वतः खेळपट्टीवरती पडलाय, धडपडलाय आणि निश्चितपणे या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुद्धा थोडा पाडत असताना पाहायला मिळाला शुभम कदम. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॅटची कडा आणि अजून एक विकेट. निशांतनं टिपला जाईल. संपलाय जयचा खेळ. 3 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना आता नावे नौखार टीमच्या धावसंख्येला बसेल की नाही मेळ. मिळते विकेट. फलंदाज बाद. असताना पाहायला मिळतं. बॅटच्या टोला लागल्यानंतर निशांतनं चांगली कामगिरी केली. एक्झेल मिळाला, 1 विकेट मिळाली आहे आणि आता नवीन फलंदाज अभिषेक सातमकर मैदानाच्या आतमध्ये. आता बॉलर मात्र वरती यायला लागलेत. ॲज अ बॉलरच्या भूमिकेमध्ये अभिषेक सातमकरला आपण नेहमी त्याच्या वेगावरती गोलंदाजी करताना पाहिलं, पण आता तो बॅटिंग मार्कवरती दाखल झाला. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता बाकी आहे. 3 चेंडू 5 धावा. 3 बॉल 5 धावा. कालची क्वालिफायची मॅच आज पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येणार का, हा प्रश्नचिन्ह या सामन्यामध्ये आहे. तोही सामना शेवटपर्यंत रंगला होता, तोही सामना शेवटपर्यंत गेला होता आणि तो सामना आठवल्यानंतर रोहित पाटील यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येते. खूप मेहनत घेतली होती त्यांनी सुद्धा.
3 बॉल 5. अभिषेक सातमकर ऑन स्ट्राईक. किशोर पाटील सारखा एक खेळाडू, अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडेही आहे, ते सुद्धा स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. सिंगल डबल वरती खूप मोठा विश्वास आहे त्यांचा, पण ते नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. यावेळेला वाटची कडा, बॉल पुन्हा चाललाय, फिल्डर तिकडे आहेत, अजून एक सिंगल. आता येणारे 2 चेंडू आणि इथून पुढे 4 धावांची गरज. सामन्याला कलाटणी आली आहे, रंगतता, रोमहर्षकता वाढली आहे या मॅच मध्ये. कोण जिंकणार या सामन्याला? कामजई खांब, जोगीरदेव पोस्टाची वाडी की नावे नौकार. लो स्कोरिंग मॅच. जवळजवळ 30 बॉल मध्ये फक्त 37च बनवायच्या होत्या. तो सामना 2 बॉल आणि 4 धावांवरती येऊन ठेपलाय. किशोर पाटील, आज आपण खेळलेला जो क्रिकेटचा खेळ, एवढा वर्षाचा अनुभव, आणि त्याच वेळेला न्हावे संघाला नेहमी कठीण परिस्थितीतून ज्या ज्या वेळेला बाहेर काढले, ते आज करून पुन्हा नव्यानं दाखवावं लागेल. न्हावे नौकारचा विश्वास जिंकायचा तर 2 बॉलमध्ये 4 धावा बनवाव्या लागतील. कशा पद्धतीचा फटका येईल? मागचा इम्पॉर्टंट बॉल. शुभम कदम, समोरचा बॉल, बॅटची कडा, बॉल थांबलाय, थांबवलाय ओमकारनं. इथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल मिळतीये. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. हा सामना तोच आहे का जिथे अगदी आपण जर पाहिलं तर साईनाथ मोरेआई आणि अंधाराई संघ खेळत असताना सुद्धा 1 बॉल 3 वरती ती मॅच आली होती, पण तिकडे डॉट बॉल आला होता. आता या मॅच मध्ये काय वाढून ठेवलं? एक चांगला बॉल मैदानावरती शुभम कदमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मी म्हणेन त्याहून चांगलं यष्टी रक्षण जर ओमकारच्या हातातून बॉल सुटला असता तर यदा कदाचित 4 धावांची मोहर होती. 1 बॉल 3, 1 चेंडू 3 धावा. शुभम कदम की अभिषेक सातमकर, दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. कोण जिंकणार? 1 बॉल 3 धावेची गरज. मोठा फटका, बॉल हवेत. प्रेम कदम बॉलच्या खाली आणि सामना जिंकलाय. टीम तुम्ही पाहताय, जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी टीम खामजई खांब या संघाच्या नावावरती सर्वाधिक मोठा विजय येत असताना पाहायला मिळते. तब्बल 30 बॉल मध्ये 37 धावा डिफेंड करणारा युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या भव्य पर्वातील हा पहिला संघ या स्पर्धेमध्ये आपल्या भेटीसाठी आलाय. अभिनंदन.